मी जागा झालो तरी प्राजक्ताची चाहूल लागत नव्हती. प्राजक्ता नेहमीच लवकर उठत असे, पण आज मात्र ती अद्याप उठलेली दिसत नव्हती. मी अंथरुणातल्या अंथरुणात लोळत होतो. त्या दिवशी समेट झाल्यापासून ती सकाळचा चहा करीत होती. वेळ मिळेल तशी सकाळचे जेवणही ती बनवत होती. तसा मी आजकाल सुखी होतो. त्या तालमी आता जोरात सुरू होत्या. रीताही आता अपेक्षित प्रतिसाद देत होती. अल्पावधीतच तिच्यात बरीच सुधारणा झाली होती. माझा जुगाड अपेक्षापेक्षा जास्त यश देऊन गेला होता. ती उठण्याची वाट पाहत मी पडून राहिलो. बराच वेळ शेवटी मात्र मी उठलो, खोलीबाहेर पडलो. प्राजक्ता सकाळीच तर कुठे गेली नव्हती. तिला लवकर जायचं असतं तर ते तसं काल बोलली असती. प्राजू, ए प्राजू. जिन्याजवळ जाऊन मी हाक मारली, पण हाकेला प्रतिसाद मिळाला नाही. नक्कीच ती बाहेर गेली असावी. कदाचित माझी झोपमोड होऊ नये म्हणून तिने मला उठवले नसावे. मला आता स्वतःलाच माझा चहा करून घ्यावा लागणार होता. कदाचित ती अजून झोपली तर नसावी. रात्री तिलाही झोपायला उशीर झाला होता. काल रात्री आमची चांगलीच खडाजंगी झाली होती. काल रात्री माझं थोडं चुकलंच. मी तिला लागेल असं बोलायला नको होतं, पण वास्तविक तिचीही चूक होती. रिहर्सल हॉलमध्ये नेमकं काय चाललं होतं याची चौकशीही न करता ती रीताच्या संदर्भात मला शब्द अवशब्द बोलली. मी तिची समजून घालण्याचा प्रयत्न केला होता, पण तिची समजूत पटली नव्हती. मी रीताची एकटीच तालमी घेतो याचा विपरीत अर्थ काढून मी हळूहळू तिच्याकडे ओढला जात आहे असा तिने माझ्यावर आरोप केला होता. इतकेच नव्हे तर रीताबद्दल ती वेडवाकडं बडबडली होती. मग मात्र माझाही संयम ओसरला होता. मीही नानावटीच्या पिक्चरमध्ये काम करण्याच्या तिच्या निर्णयाचे वाभाडे काढले होते. शेवटी तिला ते सारं असह्य झालं होतं. रागाने फणफणत न जेवता खावता ती झोपली होती आणि अद्यापही ती झोपली असावी. शेवटी मी प्रत्यक्ष वर जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. मी वर गेलो. प्राजक्ता, मी हाक मारली. आतून कळण्याचा अस्पष्ट आवाज झाला. मी एकदमच दचकलो. प्राजू, आजारी तर नव्हती? मी दरवाजा हळू ढकलला तर दार उघडले गेले. मी घाईघाईत आत गेलो. बेडवर पांघरुणात लपेटून प्राजक्ता झोपली होती. प्राजू, मी हाक मारली. ती पुन्हा कणली. मी हलकेच तिच्या कपाळावर हात ठेवला. कपाळ चांगलेच तापले होते. तापामुळे तिचा चेहरा चांगलाच पडला होता, कोमेजला होता. चांगलाच ताप भरलाय तुला प्राजू, मी म्हणालो. कधी आला ताप तुला? रात्री तर चांगली ठणठणीत होतीस. रात्री केव्हा तरी भरला असावा, ती मंद स्वरात म्हणाली. काल रात्री झालेल्या भांडणाने तिने चांगलाच मनस्ताप करून घेतलेला दिसत होता, पण मी मात्र चांगलाच गडबडून गेलो होतो. लग्न झाल्यापासून तो किंवा मी क्वचितच आजारी पडलो होतो, पण ती सारीच दुखणी अगदी साधी होती, सर्दी खोकल्याची. आणि मुख्य म्हणजे त्यावेळी सासूबाई घरात होत्या, पण आज मात्र आम्ही दोघंच होतो. मी घाईघाईने खाली गेलो. फॅमिली डॉक्टरांना फोन केला आणि पुन्हा येऊन तिच्या शेजारी बसलो. तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले. भलतीच बापुडवाणी दिसत होती ती. तिच्या त्या नजरेने मला भडभडून आलं. कितीतरी वेळ मी तिच्या कपाळावर हात ठेवून बसत होतो. दरवाजाची बेल वाजली. बहुधा डॉक्टर आले असावेत. मी घाईघाईने खाली गेलो आणि दरवाजा उघडला. दरवाजात डॉक्टर उभे होते. डॉक्टरांना घेऊन मी वर आलो. डॉक्टरांनी तिला तपासले, एक इंजेक्शन दिले आणि औषध लिहून देऊन ते निघून गेले. मात्र जाता जाता काही कमी जास्त झालं तर मला बोलवा असं सांगायला ते विसरले नाहीत. मी घराजवळ असलेल्या मेडिकल स्टोअर्समधून त्यांनी लिहून दिलेली औषधे घेऊन आलो. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे देत राहिलो, पण तिचा ताप मात्र उतरत नव्हता. तेव्हा मात्र मी घाबरलो. डॉक्टरांना फोन करून पुन्हा बोलावून घेतले. डॉक्टरांनी तिला काळजीपूर्वक तपासले. काय झालं हिला डॉक्टर, मी विचारले. मला वाटतं यांच्या मनावर ताण पडला आहे, ते गंभीर स्वरात म्हणाले. मला एकदम रात्रीचं भांडण आठवलं. यांच्या मनावर ताण पडेल असं काही घडलं होतं का काल, डॉक्टरांनी विचारले. मी कालचा प्रसंग त्यांना सांगितला. त्यांच्या मनाला त्या घटनेने धक्का बसला आहे. अर्थात तसं काही घाबरण्याचं कारण नाही. मी त्यांना आणखी एक इंजेक्शन देतो, त्यामुळे त्यांना रिलीफ मिळेल. इंजेक्शन देऊन आणि मला धीर देऊन डॉक्टर निघून गेले. पण मी मात्र हादरलो होतो. रीताबरोबर मला पाहणं प्राजक्ताला अशक्य झालं होतं. याचाच अर्थ अद्यापही तिला माझ्याबद्दल जबरदस्त प्रेम वाटत होतं. पण जर तिला माझ्याबद्दल इतकी आत्यंतिक माया होती तर मग ती कबूल का करत नव्हती? माझ्याशी अशी त्रयस्थासारखी का वागत होते? मानवी मनाची गुंतागुंत मोठी अवघड आहे हीच गोष्ट खरी.
संध्याकाळ झाली तरी प्राजक्ता झोपली होती. बहुधा तिच्या मनाला विश्रांती मिळावी म्हणून डॉक्टरांनी तिला झोपेचे इंजेक्शन दिले असावे. अधूनमधून ती डोळे उघडीत असे. त्यावेळी मी तिला औषधे देई. पुन्हा ती डोळे मिटून घेई. दिवसभर असेच चालले होते. सकाळपासून मी जेवलो नव्हतो. मी खाली गेलो. कपाट धुंडाळून ब्रेड व सॉस सापडला व त्याचे सँडविचेस बनवून खाल्ले. वर येताना स्टोव आणि चहाचे सामान वर घेऊन आलो. कदाचित ती जागी झाली आणि तिला चहा प्यावासा वाटला तर खाली धावायला नको म्हणून मी ती सोय करून ठेवली. आता तिचा ताप किंचित कमी झाला होता, पण पुरता उतरला नव्हता. मी तिच्या बिछाण्याशी बसून होतो. मध्यरात्र झाली. माझे डोळे मिटू लागले, पण झोपणे इष्ट नव्हते. ती दिवसभर झोपली होती. आता कुठल्याही क्षणी ती जागी होण्याची शक्यता होती. मी एक पुस्तक घेतले आणि ते चाळीत बसून राहिलो. चैतन्य, प्राजक्तानेच अस्पष्ट हाक मारले. ती जागी झाली होती. काय प्राजू? मी हळूवार स्वरात विचारले. आता कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय, ती फिकट हसून म्हणाली. आता रात्र झाली आहे ना? हो, आता रात्रीचे 2 वाजले आहेत, मी म्हणालो. तू अजून जागा आहेस? तुला ताप असताना मला झोप कशी येईल प्राजू? कधीपासून बसला आहेस तू इथे? तुला ताप आल्यापासून, म्हणजे सकाळपासून, तिने आश्चर्याने विचारले. मग जेवणाचं काय केलंस? सँडविच खाल्ले दुपारी 4 वाजता. ती एकदम कळवळली. म्हणजे सकाळी जेवला नाहीस तू? किती वेडा आहेस तू? अरे मी काहीतरी तशी सिरियस नव्हते. मी काहीच बोललो नाही. मी अगदी वाईट आहे ना? मी तुला छळते, बोलते, ती कणत म्हणाली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मी रुमालाने तिचे डोळे हलकेच टिपले. नाही राणी, मी अर्थस्वरात म्हणालो. तू खरंच चांगली आहेस, खूप चांगली आहेस तू. तिने माझा हात हातात घेतला आणि ती कुरवाळू लागली. तिच्या त्या तप्त हाताचा स्पर्शही मला सुखावीत होता. तिच्या आजारपणामुळे आमच्या दोघांमध्ये गेलेल्या वर्षभरात पडलेला पडदा टरकन फाटला गेला होता. मला तू सोडून जाणार नाहीस ना राजा? तिने व्याकुळ स्वरात विचारले. नाही प्राजू, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मी तिच्या मस्तकावर थोपटीत म्हणालो. माझ्या त्या आश्वासनाने तिला बरं वाटलं. तिने डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने तिने डोळे पुन्हा उघडले. मी अद्याप तिच्याजवळ बसलो आहे हे पाहून तिला समाधान वाटले. मला थोडा चहा हवा होता, घसा अगदी कोरडा पडलाय, ती म्हणाली. मी आणतो करून, मी उठत म्हणालो. अचानक तिने माझा हात पकडला. मी जागेवरच थांबलो. तू सकाळपासून खूप त्रास घेतला आहेस, मला नुसतं पाणी दिलंस तरी चालेल, ती म्हणाली. त्यात कसला आलाय त्रास? मी हसून म्हणालो. आपल्या माणसांचं करताना माणसाला काही त्रास होत नाही. मी आता आणतो चहा करून. नको नको, ती भयभीत शब्दात म्हणाली. मला सोडून तू खाली जाऊ नकोस. मी खाली जात नाही प्राजू, मी चहाचं सामान वर आणून ठेवलं आहे. तुला कदाचित चहाची जरुरी पडेल असा माझा अंदाज होता, मी हळूवार स्वरात म्हटले. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या नजरेत कृतज्ञता उमट. मी चहा करून आणला. हाताचा आधार देऊन तिला बसती केली आणि बशीने तिला चहा पाजू लागला. आता बरं वाटतंय ना तुला? मी विचारले. हो, आता जरा मला बरं वाटतंय, ती मंद स्वरात म्हणाली. तू आता झोप काढ. तुला आता झोप येत असेल ना? तुला झोप लागल्यावर मी झोपेन, मी तिला थोपटीत म्हणालो. तिने डोळे मिटले. मी झोपावे म्हणून तिने झोपेचा बहाणा केला होता, की तिला खरंच झोप लागली आहे हे मला कळेना. बसून बसून माझ्या अंगाला रग लागली होती. मी एक सतरंजी बेडच्या कडेला पसरली आणि अंग टाकले, पण झोपेने मात्र बहिष्कार पुकारला होता. सारं शरीर थकलेलं असलं तरी मनाला मात्र एक प्रकारचा उत्साह वाटत होता. प्राजक्ता, मला कायमची अंतरली अशी माझी समजूत झाली होती, पण आजच्या या प्रसंगाने मला पुन्हा आशा वाटू लागली होती. वास्तविक तसं पाहिलं तर रीताच्या प्रकरणात माझी काही चूक नव्हती, पण एक गोष्ट मात्र मान्य करावीच लागली, ती म्हणजे रीताला पुन्हा पाहिल्यापासून मला तिच्याविषयी एक सुप्त असं आकर्षण वाटू लागलं होतं. अर्थात तिच्याविषयी असं आकर्षण वाटणं ही गोष्ट चुकीची आहे हे मला कळत नव्हतं असं नाही, पण माझी मानसिक परिस्थितीच अशी काही हळवी बनली होती की प्रेमाच्या एका नाजूक फुंकरीनेही मला दिलासा मिळणार होता. आणि नेमकी तीच गोष्ट रीता करीत होती. ती आल्यापासून प्राजक्ता माझ्याशी कठोर वर्तन करत होती. तिच्या त्या वागण्याने माझे अंतःकरण शततः वितीर्ण झाले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावरील प्रेमामुळे तिने अद्याप लग्न केले नव्हते ही गोष्ट मला तिच्या वागण्यावरून कळून चुकली होती. गेल्या 10-12 महिन्यात मी स्त्रीसुखाला अचंबलो होतो. मानसिक सुखाप्रमाणे शारीरिक सुखही मनुष्याला आवश्यक आहे. प्राजक्ताचे सौंदर्य शांत आणि लोभस होते,
तर रीताचे सौंदर्य उन्मादक आणि आक्रमक होते. नाटकाच्या तालमीच्या निमित्ताने मी तिचा सहवास अनुभवत होतो आणि या सहवासातून माझ्या मनात तिच्या विषयाच्या आकर्षणाचे कोंब फुटू लागले होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रीता मादक सौंदर्यवती असली, शृंगारात प्रतिरती असली तरी माझ्या बौद्धिक कुवतीशी ती स्पर्धा करू शकत नव्हती. उलट माझ्या अहंकारावर ठुंकर घालून ती तो फुलवीत होती. स्वतःला दुय्यम भूमिकेतून कल्पून वावरत होती. पुरुष हा जात्याचा आक्रमक असतो, हुकुमशाहीच्या वृत्तीचा असतो. विरोध त्याला सहन होत नाही. असं झालं की तो चवताळून उठतो. कर्तृत्ववान आणि मनस्वी माणसाच्या बाबतीत तर ही गोष्ट अधिकच संभवनीय असते. आणि प्राजक्ताही नेमकी अशीच होती. मनस्वी, जिद्दी, तिची बौद्धिक पातळीही वरच्या दर्जाची होती. दोन मनस्वी माणसं फार काळ एकत्र राहणं ही गोष्ट अशक्य असते. दोघेही आपला इगो जपत असतात. तडजोड करणं, माघार घेणं ही कल्पना कुणाला सहन होणारी नसते. त्यामुळे होणारे मतभेद अटळ असतात, अपरिहार्य असतात. परिणामी त्यांची कायमची फारकत होते. आम्हा दोघांचंही असंच काहीसं झालं होतं. नेमकी याच उलट होती आणि म्हणूनच तिच्याविषयीची माझं आकर्षण वाढू लागलं होतं. अगदी कालपर्यंत माझ्या मनाची परिस्थिती अशीच विफल होती. रीताच्या भरदार उन्माद सौंदर्याविषयीची माझी ओढ दिवसेंदिवस वाढत होती. रीताविषयी विचार करीत असताना त्याला आणखी एका प्रश्नाने पछाडले होते. वाटांमध्ये सोनालही काम करत होती. सोनालही आकर्षक होती, रूपसुंदर होती. तिच्या अभिनयाचा आवाकाही मोठा होता आणि मुख्य म्हणजे तिलाही माझे आकर्षण वाटत होते. तिने ते पडद्याआड प्रकटही केले होते. असे असूनही माझे मन मात्र तिच्याकडे ओढे घेत नव्हतं. त्याला कारणही तसंच होतं. सोनालही काहीशी प्राजक्तासारखीच होती, आपला इगो जपणारी होती. पण रीताची गोष्ट वेगळी होती. पूर्वी एकदा मी तिच्यावर प्रेम केले होते. तिच्या सौंदर्याने काही काळ मला वेड केलं होतं. त्या स्मृती अजूनपुरत्या पुसल्या गेल्या नव्हत्या. उलट प्राजक्ताच्या वागणुकीने त्याला धुमारे फुटू लागले होते. पण आता मात्र मी उलटसुलट नियमांच्या आवर्तात सापडलो आहे. मला नेमकं काय हवं आहे याचा मला उलगडा होत नव्हता. रीताविषयी आकर्षण खरं की प्राजक्तावरील माझं प्रेम खरं याचा मला संभ्रम पडला होता. विचाराच्या आवर्तात मला झोप कधी लागली कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जागा झालो तेव्हा माझे डोळे चुरचुरत होते. उठल्याबरोबर मी प्राजक्ताच्या बिछाण्याकडे पाहिले. तिचे डोळे टक्क उघडे होते. कसं वाटतंय तुला आता? मी विचारले. आता खूपच बरं वाटतंय. बहुधा ताप उतरला असावा, ती मंद स्वरात म्हणाली. मी तिच्या कपाळावर हात ठेवला. तिचा ताप उतरला होता. मला समाधान वाटलं. माझ्या मेहेने तिचं चीज झालं होतं. मी तिच्या अंगावरची चादर दूर केली. तिचं सारं शरीर डवरलं होतं. किती घाम आलाय ग तुला प्राजू? मी म्हणालो. ती फिकट हसली. ताप उतरल्यावर असाच घाम येतो, ती अस्पष्ट हसत म्हणाली. तू जरा बसलीस तर मला घाम पुसून काढता येईल. अंगावर घाम ठेवणे योग्य नाही, मी हळुवारपणे म्हणालो. तिला एकदमच हुंदका फुटला. ती मुसमुसून रडू लागली. मी अवाक नजरेने पाहत राहिलो. मी उठलो, कपाटातील टॉवेल काढून पुन्हा बेडजवळ आलो. बस, मी तिला हात देऊन बसते केले. द्या, मी पुसते घाम, ती ओशाळून म्हणाली. का? मी पुसलं तर आवडणार नाही तुला? मी म्हणालो. तुला किती त्रास द्यायचा? त्यात कसला आलाय त्रास? मी म्हणालो. मी टॉवेल हातात घेतला आणि हलक्या हाताने तिचा घाम पुसू लागलो. तिच्या पाठीवरून, मानेवरून, गळ्यावरून टॉवेल फिरवताना मला अननुभूत आनंद होत होता. माझ्या शरीराचा कण तिच्या निकट सहवासासाठी आसुसलेला होता. घाम पुसून काढल्यावर तिला तरतरी वाटू लागली. मी एक भांड्यात पाणी गरम केले आणि ओल्या फडक्याने तिचा चेहरा पुसून काढला. चहा घेशील ना थोडा? मी विचारले. तिने मान हलवली. मला हे कपडे बदलायची इच्छा आहे. घामाने सारे कपडे कसे ओलेचिंब झाले आहेत, ती म्हणाली. थांब, मी तुझे कपडे काढून देतो, मी म्हणालो. ये गाऊन आणि परकर दे, ती म्हणाली. मी तिला तिचे कपडे काढून दिले आणि चहा बनवू लागलो. पण डोळ्यांच्या कोपऱ्यातून मात्र मी तिच्याकडे पाहत होतो. ती माझ्यासमोरच कपडे बदलत होती. आमच्यातील दुरावा संपल्याची ती खूण होती. तिने अंगावरची साडी बदलली आणि गाऊन घातला. त्या गाऊनमधून तिचा सुडोल बांधा उठून दिसत होता. मी चहाचा कप भरला आणि तिच्या समोर धरला. हे काय, तुला चहा नाही ठेवलास? तिने विचारले. ठेवलाय की, मी म्हणालो. तुझा चहा घेऊन झाला की मी चहा घेईन. नको, ती म्हणाली. तूही माझ्याच बरोबर चहा घे. मी माझा कप घेऊन तिच्या जवळ आलो. इथे बस माझ्याजवळ, ती म्हणाली आणि माझा हात धरून तिने मला तिच्याजवळ बसून घेतले. तिचे खांदे माझ्या खांद्याला भिडत होते. तिच्या शरीराचा गंध माझ्या नाकाला जाणवत होता. पुन्हा माझ्या मनात विचारांचे द्वंद्व सुरू झाले.
चहा पिता पिता ती माझ्याकडे पाहून हसली. का हसलीस? मी विचारले. काही नाही, सहजच, ती म्हणाली. तरी पण आता तुझ्या मनात माझ्याविषयी काय विचार चालू असतील असा विचार मनात येऊन मला हसू आलं. ती म्हणाली. काय विचार चालला असेल माझ्या मनात? मी गमतीने विचारले. ही एवढी कशी बदलली असं वाटत असेल ना तुला? तिने विचारले. बरोबर ओळखलंस तू, मी म्हणालो. तोच घरावरची बेल वाजली. कोण आलं असावं? तिने विचारले. डॉक्टर आले असणार, दुसरं कोण? मी म्हणाले. मी पाहू? ती म्हणाली. नको, अद्याप तुझ्यात ताकद नाही, मी पाहतो, मी म्हणालो. तिने मान हलवली आणि ती खिडकीकडे गेली. मी जिना उतरून खाली आलो आणि दार उघडले. दाराच्या चौकटीत रीता उभी होती. मी तिच्याकडे पाहतच राहिले. ती यावेळी माझ्या घरी येईल अशी मला कल्पनाही नव्हती. आज तरी येऊ देशील की नाही? तिने हसत हसत विचारले. मी अद्याप दार उघडून अडवून उभा आहे याची मला जाणीव झाली. हसतच मी बाजूला झालो, पण मनातून मात्र मी हादरलो होतो. प्राजक्ता आजारी होती. परवाच तिच्यावरून आमची खडाजंगी उडाली होती. त्याचाच मनस्ताप घेऊन तिला आता ताप आला होता आणि आता ही रीता प्रत्यक्षच घरी आली होती. तिला धड जा म्हणता येत नव्हतं की बस म्हणता येत नव्हतं. तिला स्पर घालविली तर प्राजक्ताला अधिकच संशय येणार होता. मी चांगलीच घोड्यात सापडलो होतो. ती आत आली आणि दाराला टेकून उभी राहिली. मी अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पाहत राहिलो. काय पाहतो आहेस असा? आपले मादक नेत्र माझ्यावर रोखीत तिने विचारले. मी भानावर येऊन म्हणालो. तिच्या चेहऱ्यावर स्मित तरळले. काय म्हणालास? तिने विचारले. कुठे काय? मी बावचाळून विचारले. काल तालमीला आला नाहीस? तिने विचारले की तिने वाक्य अर्धवटच सोडले. प्राजक्ता आजारी आहे, मी शांतपणे म्हणालो. तू तालमीला न येण्या इतपत? हो, परवा रात्री तिला एकाएकी ताप चढला, मी उत्तरलो. ती क्षणभर पाहत राहिली, विश्वास न बसल्यासारखी. खरं सांगतोस तू? खोटं सांगून काय फायदा? मी शांतपणे विचारले. मग आता कशी आहे प्रकृती तिची? ताप नुकताच उतरला आहे. ती काही क्षण विचारात पडली. मी तिला पाहायला आले तर आवडेल तिला? तिच्या त्या प्रश्नाने मी गांगारून गेलो. रीताला पाहिल्यावर प्राजक्ताची प्रतिक्रिया नेमकी काय होईल याचा मला अंदाज येत नव्हता. रीता भलत्याच वेळी आल्याने माझी मात्र चांगलीच पंचायत झाली होती. तिला काय उत्तर द्यावं हे मला कळेना. रीता ही माझ्याकडे टकमक पाहत होती. परिस्थिती मोठीच विचित्र बनली होती. या परिस्थितीतून प्राजक्तानेच माझी सुटका केली. जिन्यावर पावलं वाजली म्हणून मी मागे वळून पाहिलं. जिन्याच्या वरच्या पायरीवर प्राजक्ता उभी होती. तिची नजर आमच्या दोघांवर खिळलेली होती. एखाद्या गंभीर सिनेमात शोभावा असा तो प्रसंग होता. आता पुन्हा एकदा खडाजंगी उडणार याची मला खात्री पटली. पण मी काहीच करू शकत नव्हतं. किंबहुना काही करणं माझ्या हातात राहिलं नव्हतं. प्राजू, मी खालूनच ओरडलो. तू खाली येऊ नकोस. तेवढी शक्ती अजून तुझ्यात नाही. ती काहीच बोलली नाही. मी झटकन पायऱ्या चढून तिच्याजवळ गेलो. रीता मात्र तशीच उभी होती, खिळल्यासारखी. मी प्राजक्ताच्या खांद्यावर हात ठेवला. ती माझा हात झटकून टाकील अशी मला भीती वाटत होती, पण तिने तो हात तसाच राहू दिला. मला कमालीचं आश्चर्य वाटलं होतं. अद्यापही ती शांत होती. तिच्या देहाची थरथरही होत नव्हती. तिला वर बोलव ना. प्राजक्ताचा स्वर अगदी सौम्य होता. कशासाठी? मी मनातून जाम घाबरलो होतो. माझ्या घरी रीताचा अपमान हो अशी माझी इच्छा नव्हती. कशासाठी म्हणजे? तिने मला उलट विचारले. मग तिला काय तशीच उभी करून ठेवणार? बोलता बोलता ती हसली. तुला वाटतंय तसं काहीही करणार नाही मी. मला एकदम हायसं वाटलं. मी रीताला वर येण्याची खूण केली. ती वर येत आहे असे पाहून मी प्राजक्ताचा हात धरून तिला खोलीत नेऊ लागलो. तू खाली कशासाठी येत होतीस? अजून तुझ्यात इतकी ताकद नाही. तापामुळे तुझी चांगलीच शक्तिपात झाला आहे राजू, मी मृदू शब्दात म्हणालो. ती तशीच निघून जाईल अशी भीती वाटली मला. ती मंद स्वरात म्हणाली. तुला कसं कळलं रीता आली आहे ते? मी खिडकीतून पाहिलं. मी तिला काही वेडवाकडं बोलीन अशा भीतीने तू तिला परस्पर घालवून देशील असं मला वाटलं. मग काय हरकत होती त्यात? शहाणाच आहेस, ती मंद स्वरात म्हणाली. तोवर रीता जिना चढून आत आली. प्राजक्ताने हसून तिचे स्वागत केले आणि ती म्हणाली, बस. पण मी मात्र हादरलो. ती वादळापूर्वीची शांत तर नव्हती, पण आपण तसं काही करणार नाही अशी प्राजक्ताने ग्वाही दिली होती. आपला शब्द ती पाळेल अशी त्याला आशा वाटत होती. आपले असे स्वागत होईल याची रीतालाही कल्पना नसावी. तिचा चेहरा आश्चर्यचकित झाला होता.
कसं वाटतंय आता, रीताने विचारले. आता बरं वाटतंय, प्राजक्ता म्हणाली. का आली होतीस? काल हा तालमीला का आला नाही याची विचारपूस करण्यासाठी आले, रीता उत्तरली. कितपत बसलंय नाटक, प्राजक्ताने विचारले. जवळजवळ बसलंय, रीता म्हणाली. रीता जवळ प्राजक्ता आपुलकीने बोलत बसली आहे हे पाहून मला नवल वाटलं. तुम्ही बसा बोलत, मी चहा करतो, मी म्हणालो. रीता चटकन उठली. छे छे, मी असताना तू चहा कशाला करतोस, रीता घाईघाईने म्हणाली. करू दे तिला चहा, प्राजक्ता म्हणाली. मलाही चहा हवाय. का? मी मगाशी केलेला चहा आवडला नाही तुला, मी दुखावलेल्या स्वरात विचारले. तू विष दिलेलंही आवडेल मला चैतन्य, प्राजक्ता मंद स्वरात म्हणाली. तिच्या शब्दाने मी सुकावलं. मी टेबलवरचे चहाचे सामान रीताला दाखवले आणि पुन्हा प्राजक्ता जवळ येऊन बसलो. रीता चहा करीत होती. तिच्या जलद हालचाली मी पाहत होतो. रीताने चहाचे कप भरले आणि आम्हा दोघांच्या हातात दिले. मग काल तालीम झाली की नाही, प्राजक्ताने विचारले. झाली, मान खाली घालून रीता म्हणाली. परवाचा सीन केलास तू, मी विचारले. रीताने मान हलवली. डोळ्याच्या कोपऱ्यातून ती प्राजक्ताकडे पाहत होती, पण प्राजक्ताच्या डोळ्यात कसलेच भाव नव्हते. छान झाला आहे चहा, प्राजक्ता म्हणाली. आवडला, रीताने उत्साहाने प्रश्न केला. हो, प्राजक्ता म्हणाली. आज जेवायचे काय करणार आहात, रीताने विचारले. काय म्हणजे, हॉटेलातून मागवणार, मी उत्तरलो. रीताच्या डोळ्यात आश्चर्य तरळलं. तुला आश्चर्य कसलं वाटलं रीता, तिच्या चेहऱ्याकडे पाहत मी विचारले. मला कुठे जेवण बनवता येते. रीताने निश्वास सोडीत म्हणाली. तिच्या मनात कसली तरी कल्पना घोळत असावी असे वाटत होते, पण तिला बोलायचा मात्र धीर होत नसावा. मी स्वयंपाक केला तर आवडेल तुम्हाला, शेवटी तिने चाचरत प्रश्न केला. मला तिची ती कल्पना आवडली, पण तिला दुजोरा देण्यास मात्र मला धीर होत नव्हता. मी प्राजक्ताकडे पाहिले. न आवडायला काय झालं, प्राजक्ता चटकन म्हणाली. पण तुला कसा त्रास द्यायचा विनाकारण, त्यात कसला आला आहे त्रास, चहाच्या कब्बशा गोळा करीत रीता म्हणाले. पण मी मात्र चांगलाच भुजकाळात पडलो होतो. आज प्राजक्ता मला आश्चर्याच्या धक्क्यावर धक्के देत होती. कदाचित मी 2 रात्री केलेल्या सेवेमुळे तिच्या मनातील किलमिश धुतले गेले असावे. कदाचित माझ्या तिच्यावर प्रगाढ प्रेम आहे अशी तिची खात्री पटली असावी. त्यामुळे मला मात्र अगदी हलकं हलकं वाटत होतं. किचन खालीच आहे ना, रीताने विचारले. हो, मी म्हणालो. तिला हव्या त्या वस्तू काढून दे चैतन्य, प्राजक्ता म्हणाली. तू नाही येत खाली, पाहिजे तर मी अगदी अलगद खाली नेतो तुला, मी म्हणालो. नको, मला चांगलाच थकवा आला आहे, ती म्हणाली. तर मग मी तिला सामान काढून देतो आणि वर येतो, मी म्हणाले. छे छे, तू वर येऊ नकोस, प्राजक्ता म्हणाली. मग काय ती एकटी स्वयंपाक करीत बसेल, मी आता जरा झोप काढणार आहे, स्वयंपाक झाला की मला उठवा. तिने अंगावर चादर ओढली आणि डोळे मिटून घेतले. मी प्राजक्ताच्या कपाळावर हात ठेवला. आता ताप अजिबात नाही, मी म्हणालो. नाहीच आहे, मला फक्त रेस्ट हवे आहे. 2 दिवसात मी खडखडीत बरी होईन. तुम्ही जा खाली आता. डॉक्टरांना काही कळवू नको, तशी गरज वाटत नाही. मग मी अधिक काही बोलत बसलो नाही. रीतासह खाली आलो. रीता पाककुशल आहे याची मला कल्पना होतीच. आम्ही एकमेकांच्या प्रेमात सापडलो होतो तेव्हा अनेक वेळा मी तिच्या हातचे जेवण जेवलो होतो. पूर्वी मी हॉटेलात जेवित असे तेव्हा मी अधूनमधून मला जेवायला बोलावित असे. पण तिचे माझे संबंध दुरावल्यापासून मात्र मला कधी तिच्या हातचं जेवण जेवायस मिळाले नव्हते. पण आज प्राजक्ताच्या आजारपणामुळे तो योग जुळून आला होता. समस्त नाट्य सिनेसृष्टीत वावरणाऱ्या स्त्रियांना स्वयंपाकाचा आळस असतो, पण रीता मात्र त्याला अपवाद होती. वेगवेगळे पदार्थ करण्याची तिला हौसच होती आणि त्याचंच मला आश्चर्य वाटत असे. परत येऊन मी तिला हव्या असलेल्या वस्तू काढून दिल्या आणि बाहेरच्या खोलीत गेलो. एक खुर्ची ओढून तीवर बसलो. एखाद्या गृहिणीप्रमाणे तिच्या हालचाली सफाईदार होत होत्या. मी कौतुकाने तिच्याकडे पाहत राहिलो, पण तिला मात्र त्याची कल्पनाही नव्हती. हिच्याशी आपलं लग्न झालं असतं तर, माझ्या मनात पुन्हा तो विचार तरळला. मला हॉटेलचं कधीच खावं लागलं नसतं. एखाद्या संसारदक्ष गृहिणीप्रमाणे तिने माझी काळजी घेतली असती. मी सांगितले असते तर नाट्य व्यवसाय सोडून ती पत्नीची भूमिका एकनिष्ठपणे पार पाडीत राहिली असती. आणि प्राजक्ता नेमकी या उलट होती. नाटक व्यवसाय सोडून केवळ पत्नी बनण्याची कल्पना तिला कधीच मानवली नव्हती. माझी आर्थिक परिस्थिती चांगली सुधारल्यावर तिला तसे सुचूनही पाहिले होते,
पण माझी सूचना तिने स्पष्ट शब्दात धुडकावून लावली होती. प्राजक्ता महत्त्वाकांक्षी होती. माझ्या बरोबरीने तिला नाव कमवायचे होते, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे होते. त्यासाठी ती नवनवीन नाटके स्वीकारित होती. 8 दिवसात आमच्या भेटीगाठी होत नव्हत्या. इतकंच नव्हे तर अशा ईर्ष्येपायी आम्ही मनानं दुरावलेही होतो. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.